नमस्कार. मी डॉक्टर मल्लिकार्जुन गंगाराम सुरशेट्टी. आज एक प्रश्न नेहमी विचारला जातो, संघ दलित विरोधी आहे का? या प्रश्नाचं उत्तर सोपं आहे. कधीही संघ दलित विरोधी नव्हता आणि नाही. आणि आज मी तुम्हाला त्यांचे ठोस कारण आणि इतिहास एकदम स्पष्ट भाषेत सांगून देईन. संघाचं उद्दिष्ट आहे सर्व हिंदू समाजाचं संघटन, सर्व जातींना एकत्र आणणं, अस्पृश्यतेला ठाम विरोध करणं, हे संघानं नेहमी सांगितलेलं आहे. शाखा हे जिथे समाज बदलायचं ते थेट व्यासपीठ आहे, तेथे जातीय वर्चस्वातला जागा कधीच नाही. प्रत्येक शाखेतून हजारो स्वयंसेवक दररोज येतात. प्रत्येक स्वयंसेवकाला कधीही कुठल्याही स्वयंसेवकाला जात विचारली जात नाही. तर इतिहास काय सांगतो? इतिहास आपल्याला शिकवतो अनेक प्रसंग जिथे समाजातून विभाजन मिटवण्यासाठी संघानं पुढाकार घेतलेला होता. केरळमधल्या नारायण गुरुजींचं कार्य असो, छत्रपतींच्या काळातील अनेक उदाहरणे आहेत. हे दर्शवतात की समाजात समावेशासाठी प्रयत्न केले गेले. संघानं मंदिर उपक्रम, पुजारी शिक्षण आणि सार्वजनिक देवस्थान सर्वांसाठी खुले ठेवण्याचा उपक्रमाला पाठिंबा दिला. एक गाव एक स्मशानभूमी हा उपक्रमासाठी संघानं खूप मोठा पुढाकार घेतलेला आहे. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, शिबिर, निर्णय, समाजसेवी उपक्रम हे कधीच बळपूर्वक नसून प्रेरणेने केलेली कार्य आहेत. संघ कधीही छल, कपट, प्रलोभन वापरलं नाही, हे अगदी स्पष्ट आहे. संघाने समरसता मंत्र दिलेला आहे प्रत्येक हिंदूंसाठी. हिंदवा सोदरा सर्वे, न हिंदू पतितो भवेत. मम दीक्षा हिंदू रक्षा, मम मंत्र समानता. आपण सर्व हिंदू एकाच मातीचे पुत्र आहोत. आपल्या एकाची जाणीव जगाला व्हायला हवी. कोणताही हिंदू दुर्बल नाही, कोणताही मागे नाही. कारण एक हिंदू म्हणजे ज्वाला आहे आणि संपूर्ण हिंदू समाज म्हणजे प्रचंड ज्वालामुखी आहे. हिंदू रक्षा हे फक्त कर्तव्य नाही, तर आपली जीवन प्रतिज्ञा आहे. समानता हा आपला मंत्र आणि शक्ती आपली ओळख आहे. एकत्र राहा, अभिमानाने उभे राहा, कारण आम्ही हिंदू आहोत. हे केवळ शब्द नाहीत, हे संघाच्या विचारांचे मूळ आहेत. समाजामध्ये 1920च्या नंतर जातीच्या लोकांना समाविष्ट करून पुरोहितत्व दिलं गेलं. गावकोट्यातील लोकांना सार्वजनिक पुरोहित म्हणून प्रशिक्षणाने सन्मानित झाले गेले. हे बदल नाही आहेत का? तर मग आरोप का होतात? काही वेळा तथ्यांचे टप्पे मिसइंटरप्रिटेड होतात, काही फिरबल लेखन किंवा स्थानिक वाद उडतात. पण संस्थात्मक पातळीवर बघितलं तर संघाने समाज रचनेतील समरसता आणि समानतेसाठी पावलं उचलली आहेत. संघाने कधीही जाती आधारित विभाजनाला चालना दिली नाही, उलट तो तोडण्याचाच प्रयत्न केला. आणि शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा, वक्तृत्व, कर्म आणि इतिहास हेच खरे प्रशिक्षण आहे. कागदावर लेखी आरोप सहज येतात, पण समाजातल्या बदलांचा मूळ हा कार्यात दिसतो. जय श्रीराम. भारत माता की जय.